घेऊन चालले ते. हाँ जिसमें देखा फोटो डाल लेते हैं फोटो डाल लेते बघा है ना. हाँ माझं नाव उत्तम मालो लांबतुरे, शेतीमाची दक्षिण तालुका इथं आहे, कंदरगाव हद्दीत येते आहे. माझा किती तारखेला तारखेला रात्री 10:30 वाजता ठिणगी पडून उसाला आग लागली. मी पण इथं घरी नव्हतो, कांदा घेऊन सोलापूरला गेलो होतो. मुलांना आमच्या शेजापाजाऱ्यांनी प्रयत्न केला खूप, पण त्याचे काही यशस्वी झालं नाही. ते जळून खाक झाले. ड्रीप, लायटर, बँड, क्वाक, फ्रेश वाल, मोटरची केबल, मोटरचं नुकसान झालं. चालू मोटर होत्या, आता ते जळल्या काय घालतं ते वर काढलं काय करणार नाही. किती नुकसान झाले तुमचं? माझं जवळजवळ 10 ते 12 लाखापर्यंत नुकसान आहे. तुमची मागणी काय आहे आता काय शासनाने दखल घेऊन शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. मी मोहन तायप्पा लांबतुरे, राहणार तेलगाव शेना, तालुका उत्तर सोलापूर. माझी जमीन कंदलगाव हद्दीमध्ये असून दिनांक 17/1/2024ला उसाला रात्री 10:30 वाजता आग लागली आणि MSEBच्या तारा लूज असल्यामुळं ठिणगी पडून आग लागलेली. तर MSEBसाठी 2021मध्ये आम्ही गाळे मंजूर करून घेतले. उत्तर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी DPTCमध्ये सुद्धा पत्र दिलं की ही तारा तात्काळ ओढून घ्या. राठोड साहेब, पाटील साहेब व शेख साहेब यांना वारंवार भेटून आज 2 वर्ष झालं त्यांनी तारा न ओढल्यामुळं आज 10 ते 15 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे. काय तरी ह्याची शासन दरबारी कुठंतरी नोंद झाली पाहिजे. ड्रीप उसामध्ये सर्व ड्रीप इरिगेशन असल्यामुळं ड्रीप जळाले, पाईप जळाले, बँड जळाले, 2 मोटरा जळाल्या. अथोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांनी जगाचं कसं? ह्या फडाच्या 15 तारखेला पूजासुद्धा करून गेले होते आणि 17ला ऊस 16ला ऊस तोडायला येणार होती. 1 दिवस त्यांनी न आल्यामुळं आदल्या दिवशी फड पेटला. काय तरी शासन दरबारी ह्याची दखल घेण्यात यावी ही
ही आमची शेतकऱ्यातर्फे माझी विनंती आहे. किती एकर ऊस जळाला आहे तुमचं? माझा 3 एकर काय आणि आमच्या भावाचा 2 एकर असा 5 एकर कमीत कमी 30 ते 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे. कारखाना बोरला सुद्धा कुठला तयार नाही. हा ऊस आता भैरवनाथला मी घालवतोय काय. भैरवनाथ कारखान्यानं सहकार्य केल्यामुळं त्यांच्या 2 टोळ्या इथं आल्या. सिद्धेश्वरला सभासद असताना सुद्धा त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही काय. बाउंड आणून द्या, हे आणून द्या, तो बाउंड आणून दिवस तर ऊस वाळून जाणार सर्व काय. आता तुमचं ऊसामध्ये ड्रिप किती लाखाचं होतं? ड्रीप जवळजवळ 3 लाखाचं, पाईप 1 लाखाचे आणि मोटरा अशा मिळून जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तुमची नेमकी मागणी काय आहे आता? शासनानं आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे ना. जळीतग्रस्त म्हणून काहीतरी मदत करायला पाहिजे. आमची सरासरी ॲव्हरेज काढू द्या चालतंय काय. MSCBचं पथक या ठिकाणी येऊन MSCBचं फक्त वायरमॅन आणि शाखा अभियंता आले होते. अजून त्यांचं इन्स्पेक्टर ते कोण आले नाहीत. त्यांचे इन्स्पेक्टर आल्यानंतर त्यांनी ते कळवतात म्हणून वर. पंचनामा वगैरे काय प्रत्यक्षात पंचनामा अजून काही झालं नाही. फक्त तलाट्याचा पंचनामा झालेला आहे. तलाठी येऊन गेला, तलाट्याचा पंचनामा झाला, फोटो बिटो काढून नेले त्यांनी.